लागेल, झुंजावं लागेल आणि इथनं जो संघ जिंकेल तो संघ थेट भालद्वारली प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये खेळताना दिसेल. इथनं मात्र लढत दिली ब्रदर्स ग्रुप 11 संघाने आणि आरोही 11 संघाला मात्र या स्पर्धेचा घरचा रस्ता दाखवला. टाटा बाय बाय करायला लावलं आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व मात्र सेमीफायनलच्या सामन्यापर्यंत टिकवलं आणि सलामी जोडी मात्र मैदानामध्ये जातीये ब्रदर्स ग्रुप 11 संघाकडनं. महेश चिकनकर आणि धनाजी टोकरे याने मागच्या सामन्यामध्ये नक्कीच एक षटकार एक चौकार डोकत 12 धावा गेल्या होत्या. सुरुवात चांगली केली होती, नंतर कुठेतरी मधल्या मिडल ऑर्डर स्ट्रिकला कुठेतरी थोडंसं अडचणीत सापडताना दिसले होते. त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा संघ मात्र वावरला आणि या सामन्यावरती विजय निर्माण करत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय. मी आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं तसंच क्रिकेट रसिकांचं BDPL म्हणजेच भालद्वारली प्रीमियर लीग तर्फे हार्दिक अभिनंदन करतोय. या बोलूया या स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्याकडे म्हणजेच पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे आणि पहिल्या सत्राकडे. आणि पहिल्या सत्रातील मात्र सलामी जोडी मैदानावरती जाते ती म्हणजेच महेश आणि धनाजी. स्ट्रायकर एंडला असतील फलंदाज फलंदाज आहेत महेश. नॉन स्ट्रायकर एंडला येतील मात्र सेमीफायनलचा सामना म्हणजेच उपांत्य फेरीचा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना. आणि या शेवटच्या सामन्यातील पहिलं सत्र सुरू होतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. ज्या गोलंदाजाने आजच्या दिवसात चांगली गोलंदाजी केली, पहिल्या सामन्यापासून पहिलं षटक टाकत असताना पुन्हा एकदा तोच गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. पंचांच्या डावीकडनं समीर, स्ट्रायकर एंडला आहेत महेश, नॉन स्ट्रायकर एंडला धनेश. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 क्षेत्ररक्षक बाहेर आपण बघू शकताय. मिड विकेटला इथे मात्र बॅटची कडा घेतलीये. पहिलं स्कॉटन बोल्ट, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय, गोल्डन डकचा शिकार बनतोय. 0 या धावसंख्येवरती लागणारा पहिला धक्का ब्रदर्स ग्रुप 11 संघाला. फलंदाज बाद होतोय महेश. बॅक टू द पवेलियन. सुर्रे गोलंदाजी करताना दिसतील मात्र आता पहिल्या चेंडूवरती आपले इरादे दाखवतायत गोलंदाज समीर. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र गडी बाद करतोय. पहिला धक्का बसतोय, फलंदाज बाद होत आहेत महेश. नवीन फलंदाज एंटर होत आहेत केलपट्टीवरती, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 44 धावांची खेळी साकारली. मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करताना दिसला होता आपल्याला. विनायक काटे ज्याने या स्पर्धेत मात्र उच्चांक गाठलाय 44 धावांचा. फुल्लर यांचा चेंडू होता, गॅप मध्ये चेंडूला मात्र केलून काढलंय. चेंडूची आउटफील्ड पुन्हा तर खराब होतीये. वारंवार जर बघितलं आपण आजच्या दिवसात त्या दिशेने जेव्हा चेंडू जातो तेव्हा चेंडूची मात्र आउटफील्ड खराब होते. थोडेसे निराश आहेत विनायक काडे. त्यांना माहिती होता फटका सुरेख होता, पण कुठेतरी चेंडूची आउटफील्ड खराब होते. ते बघताय त्या दिशेकडे. 2 धावा मात्र त्यांनी अर्पित केल्या आहेत. स्वतःचं खातं ओपन करतायत, संघाचं खातं ओपन करतायत. 2 धावा धापलकावरती लागतायत. गोलंदाज समीर. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 साम मिळेल, 1 पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. धापलक 1ने पुढे जाईल. 3 चेंडू 3 धावा धापलकावरती. 1 गडी बाद झालाय महेश. स्ट्रायकर एंडला फलंदाज येतोय धनाजी. पहिला चेंडू इथे फेस करतील धनाजी टोकरे. हा चेंडू सुरेख होता,
पॅटर्न पॅड वरती चेंडू आदळला होता. अपील सुद्धा केलं होतं. एस्टिलेशन बीट झालेत, थर्ड मॅन बीट झाले आणि चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार येतो. या 4 धावा कुठेतरी शेवटच्या मुमेंटला महागात पडतात. जेव्हा जेव्हा आपण म्हणतो जेव्हा जेव्हा या चुक्या होतात तेव्हा तेव्हा चुकीचं रूपांतर मात्र शेवटच्या मुमेंटला महागात पडतं. इथे मात्र पुन्हा एकदा अपील केलं होतं. चेंडू मात्र पॅड वरती करत होतोय, डायरेक्ट हिट आणि इथे मात्र डायरेक्ट हिटची संधीचं सोनं आणि सोन्यावरती मात्र लागतीये मोर. फलंदाज बाद होतोय धनाजी टोकरे. बॅक टू द डगआउट. स्ट्रायकेट इनला फलंदाज विनायक, नॉन स्ट्रायकेट इनला करण. विनायक काटे, करण मडवी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती विनोद मडवी. ते मात्र फटका, मिस टायमिंग आहे. झेलची संधी होती पण झेल मात्र थोडासा कटिंग होता, कारण की जेव्हा फलंदाज उलट्या दिशेने धावतो तेव्हा मात्र कुठेतरी कटिंग असतं झेल पकडणं. आणि इथे मात्र तसेच काहीतरी प्रयत्न झाले होते आणि हा झेल मात्र जमिनीला लँड होतोय, जमिनीला दान होतोय. तोपर्यंत मिळतात या 2 धावा विनायक काटेला. धापलक 2 पुढे जाईल. धापलकावरती लागतायत 10 धावा. 10 धावा धापलकावरती लागतायत. स्ट्रायकेट एनला पुन्हा एकदा फलंदाज येते विनायक काटे. गोलंदाजी ट्रॅक वरती विनोद. विनोदचा हा चेंडू फलंदाजापासून थोडासा लांब ठेवला होता. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तसंच काहीतरी होताना दिसतंय. निर्धाव चेंडूची सामता होतीये. अष्टांच्या मागे निखिल जो डावखुरा त्याचा फलंदाज, ज्याने चांगली फलंदाजी केली आहे पहिल्या सामन्यामध्ये, तोच मात्र अष्टांच्या मागे सुरेख काम करत असताना गोलंदाज पुन्हा तयार होतो. स्ट्रायकेटला विनायक. हा चेंडू मात्र सरळ दिशेने खेळून काढलाय. साईड स्क्रीनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन वरने येतील चेंडूवरती. तोपर्यंत मिळती ही एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला शेवटच्या मुवमेंटला. चांगलं कॉर्डिनेशन होतंय. जर कॉर्डिनेशन नसेल तर तुम्ही मात्र इथे धावही पूर्ण करू शकत नाही आणि तिथे मात्र एकच धाव मिळते. धावफलक 1 ने पुढे जाते. धावफलकावरती लागतात 11 धावा. इथे मात्र कट केले चेंडूला पॉइंटच्या दिशेने. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र मिळते फक्त आणि फक्त ही
एकच धाव. धावफलक एकने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. या षटकातील चेंडू झालेत. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील 5. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाज विनोद मडवीकडनं आणि तसंच बघायला गेलं तर जय 11 संघाकडनं सकाळपासून या सर्वच खेळाडूंनी इम्प्रेस केलाय. इथे मात्र कॉटन बोल्टची संधी. स्वतः गोलंदाज येतोय. चुकी होणार नाहीये. बिग विकेट. मोठा मासा भेटतोय जाळ्याला. विनायक काटे बॅक टू द पवेलियन. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज इंटर होतोय. ज्या फलंदाजांकडनं अपेक्षा होत्या त्या फलंदाजाने निराश केलंय ब्रदर्स ग्रुप 11 संघाला. किरण चिकनकर पुरस्कृत हा संघ आज खेळताना दिसतो आपल्याला. लढला नक्की झुंजला मागच्या सामन्यात सुद्धा पण विजय मिळवलं आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केलं. धावफलकावरती धावा आहेत 12. गडी बाद झाले 3. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. तिसरं षटक सुरू होतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र गोलंदाज येतोय समीर. पुन्हा एकदा समीर येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. तर स्पीडअप करायचंय. पंचांना विनंती करतोय मी. स्ट्रायक एंडला फलंदाज असतील जगदीश. जगदीशच्या बॅट मधनं फटका तर चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगला क्षेत्ररक्षण होतं. फेकी सुद्धा चांगली येते. थोडीशी खराब येते क्षेत्ररक्षकापासून. तिथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाजांकडे. एकेरी दुहेरीने आता मात्र धावफलक पुढे येताना दिसतील कारण की सलामीचे फलंदाजच्या फलंदाजांकडून अपेक्षा होत्या ते फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र इकडे मिडल ऑर्डरचे फलंदाज किलपट्टीवरती खेळताना दिसत आहेत. ते मात्र 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे करण आणि जगदीश. इथे मात्र फटका हाही चांगला आहे. चेंडू येतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा तैनात आहेत. एकच मिळेल. एकपेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये जगदीशला. आणि जगदीशला माहिती आहे इथे मात्र घाई करायची नाहीये कारण की संघाला कुठेतरी सावरावा लागेल. डाव सावरावा लागेल कारण की सेमीफायनलचा सामना आहे. अस्तित्वाची लढाई आहे. इथनं जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये म्हणजेच उद्याच्या दिवसात आणि संध्याकाळच्या सत्रात खेळताना दिसेल. पुढचा चेंडू गोलंदाज समीरचा. इथे मात्र खराब चेंडू. खराब चेंडूला मात्र चोख प्रत्युत्तर आणि करण मडवीच्या बॅट मधने येतोय. हा चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करून षटकार. पॅटर्न बदलावा लागेल. अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळतं डीजे मास्टर कडनं सकाळच्या सत्रापासून. जर बघितले आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत, एकवीर आईचे संगीत, कोळीगीत संगीत आपण ऐकले आजच्या दिवसात. आणि इथे मात्र आत्ता कुठेतरी आक्रमणाला सुरुवात. पुण्यात सफल झाले होते. फटका खेचायचा होता ऑन साइडला. पंच आमच्याकडे वळतायत. पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू लेग स्टिक सोडून बाहेर जातोय. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होतीये. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत 22 धावा धावफलकावरती लागतायत. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा होता फलंदाज करण मडवीला. कारण की प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका कन्व्हर्ट करणं कठीणच असतं आणि गोलंदाजाने मात्र इथे कमबॅक केलं. आता या चेंडूवरती षटकारानंतर नक्की स्क्वेअर चेंडू आला. त्याच्यानंतर मात्र कमबॅक होतोय. निर्धाव चेंडू सामन्या होती. षटकातील चेंडू झाले तर 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज समीर. हा चेंडू इथे मात्र पूल केलाय. चेंडू चाललाय मात्र इथे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आले होते त्यांच्यापासून खूप लांब. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार.
आता आपण ऐकतोय डीजे मास्टर कडनं आजच्या दिवसात क्रिकेट विथ म्युझिक आणि तसंच बघायला गेलं तर क्रिकेट विथ क्वालिटी कॅमेरा क्वालिटी आपण बघितली. फॉर्च्यून इव्हेंट आमचा कॅमेरामॅन ऑपरेटिंग करत असताना जगदीश पाटील आणि त्याच्या सही जोडलेले शक्ती म्हात्रे जे मात्र नक्कीच लॅपटॉपवर स्क्रीन गुणसंख्येला काही पार पडत असताना आपल्याला दिसत आहेत. ही स्पर्धा नक्कीच प्रत्येकानं आपण घरोघरी मोबाईलवर यूट्यूबच्या मार्फत फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्ह याच्यावरती आपण बघू शकतो. असे दोन कॅमेरामॅन नक्कीच आपल्या सोबत आहेत. डीजे मास्टर प्रतीक म्हात्रे अप्रतिम संगीत आपल्यापर्यंत पोहोचवत असताना क्रिकेट विथ म्युझिक आणि क्रिकेट विथ कॅमेरा क्वालिटी फॉर्च्यून इव्हेंट. षटक क्रमांक 14 सुरू होत आहे. गोलंदाज हा चेंडू मात्र सुरेख होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो चेंडू आणि स्वतः बाहेर तो निघाला. तो चेंडू निर्धाव चेंडूचे सामना होते. धाव फलकावरती धाव संख्या स्थगित आहे मात्र 28. षटक क्रमांक सुरू आहे 14. गोलंदाज विनोदचं ज्या विनोदने मात्र दुसरं षटक टाकलं होतं तोच विनोद मडवी. ते मात्र हा फटका चांगला आहे कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. इथे मिळते फक्त एकच धाव. फलंदाज करण आणि जगदीशला स्ट्राइक एंडला आता फलंदाज आलाय करण. त्याच्या बॅट मधनं एक षटकार एक चौकार बघितला आपण. त्या करणला मात्र जास्तीत जास्त स्ट्राइकवर ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे जगदीश कडनं आणि तोच प्रयत्न मात्र करतायत. करणला मात्र ते सिद्ध करावं लागेल आपल्याला आणि आपल्या बॅट मधनं धावा निघावच लागतील. इथे मात्र करणचं कौतुक केलं आणि करण मात्र कुठेतरी सापडतोय जाळ्यामध्ये आणि करणचं मात्र इथे विकेटचं पतंग होतोय. अजून एक धक्का बसतोय ब्रदर्स ग्रुप 11 संघाला. धक्का क्रमांक 5 29 धावसंख्येवरती लागणारा करण मडवी बॅक टू द पवेलियन. नक्कीच आमचे आदरणीय आमचे दादा मनीष शेठ पाटील कोळेगाव पोलीस पाटील यांचं इथे शुभ आगमन झालं. नक्कीच त्यांना व्यासपीठावरती सुद्धा बोलवले गेले. आमच्या मुख्य व्यासपीठावर त्यांचं आगमन झालंय. त्याचं सुद्धा स्पर्धेतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि नक्कीच मनीष दादा यांना बघितलं आमच्या कोळेगावचे पोलीस पाटील उपसरपंच तसेच कोळेगावचे त्यांच्याकडनं आपण या स्पर्धेमध्ये एक संघ सुद्धा बघतो. हर्ष नक्ष 11 म्हणजे त्यांचे सुपुत्र आहेत हर्ष आणि नक्ष. या दोघांच्या नावाने मात्र एक संघ आपण या स्पर्धेमध्ये बघू शकतो. हर्ष नक्ष 11. सुरेख गोलंदाजी होते. गोलंदाजी ट्रॅक वरती विनोद कडनं. षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. सलग 2 चेंडू निर्धाव आले. इथे मात्र फटका चांगला आहे. पुल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. आजच्या दिवसात मात्र क्षेत्ररक्षकाने सुरेख क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे मात्र अजून एक झेल त्याने टिपलाय. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय तो मात्र ब्रदर्स ग्रुप 11 संघाला. हरेश बॅक टू द पवेलियन. हरेशने मात्र विचार केलं. आपण बघितलं तर मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार डोकला होता. मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता तो हरेश मात्र आता कुठेतरी नाराज करतोय आपल्या संघाला संघ नायकाला. 3 चेंडू त्याने फेस केले. 3 चेंडू मध्ये एकही धाव मात्र त्या बॅटमध्ये आपल्याला बघायला भेटली नाहीये आणि मागच्या षटकाचा विचार केला गोलंदाज विनोद मडवीचा. आणि नक्कीच मलंगड एक्सप्रेस का म्हटलं जातं याचं उत्तम उदाहरण मात्र या सामन्यात सुद्धा दाखवत असताना षटकामध्ये फक्त आणि फक्त धाव खर्च केली 1 आणि 2 गडी बाद केले. इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरेख गोलंदाजी. प्रत्येक नवीन फलंदाज प्रत्येच्या बॅट मधनं फटका येतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ वरनं जातील मिड ऑनला.
लॉंग ऑन वरनं मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र जात आहेत. तोपर्यंत मिळते ही एक धाव. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत 30 धावा. धावफलकावरती लागतायत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत जगदीश, नॉन स्ट्रायकर एंडला प्रतीक आणि गोलंदाज आहेत उदय राणे. उदयने मात्र सुरेख गोलंदाजी केली आहे. मलिंगा स्टाईल. आणि इथे मात्र काय घडतंय, काय होतंय, इथे मात्र झाली चुकी. चेंडूने मात्र आपलं वळण घेतलं. आउटसाइड मात्र बदलली, थोडीशी चेंडूची दिशा बदलली. आउटफील्ड खराब झाली आणि चेंडू मात्र सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. वाटलं होतं की चेंडू मात्र इथे अडेल, पण चेंडूची आउटफील्ड थोडीशी खराब झाली. आजच्या दिवसात मात्र असं खूपदा पाहायला भेटलंय आपल्याला. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू जातोय गली रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. गली रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. पॉइंटला सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पॉइंट. त्याच्यानंतर बघितलं तर 38 सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षक बघितलं. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहेत. म्हणजे ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो. पुल्लारेंचा चेंडू, पंचांनी सांगितलाय चेंडू नो आहे. इथे मात्र काय घडतंय पुन्हा एकदा, चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाही कोणत्याच प्रकारचा. नो चेंडूची सामता होतीये आणि इथनं मात्र काय चुकी होतीये गोलंदाज उदय राणेकडनं. उदय राणेचे कौतुक केले, पण इथे मात्र आता चुकी करताना दिसतोय पुन्हा एकदा उदय राणे. नो चेंडू असेल, उडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटचा किती फायदा घेताना दिसतील प्रतीक म्हात्रे. नक्कीच शौर्य मंडप डेकोरेटर्स आणि आजच्या दिवसात डिझेल ऑपरेटिंग त्यांनी केली आहे. नो चेंडूचा मात्र इथे कुठे फायदा घेता येत नाही. चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून येतोय. ऑन साईडला चांगला क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव मिळेल इथे मात्र. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता प्रतीकने. फेकी चांगली आली होती, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत 37 धावफलकावरती लागतायत. जवळपास बघायला गेला अर्धा संघ डगआउट मध्ये परतलाय. 5 गडी बाद झालेत ते मात्र ब्रदर्स ग्रुप 11 संघाचे. इथे मात्र फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थोडीशी फंबलिंग सुद्धा झाली. दुसऱ्या अटेम्प्टला मात्र चेंडू फील्ड केला, अडवला. फेकी चांगली होतीये. एसटी रक्षकाला मात्र इथे गॅदर करता येत नाही. थोडीशी घाई केली एसटी रक्षकाने. मग बॅकअप चांगलं येत आहे आणि तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत. धावसंख्या बघितली आपण तर 39 धावा धावफलकावरती लागतायत. षटकातील चेंडू झाले तर या 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू होता. सरप्राईज डिलिव्हरी त्याला म्हटलं जातं, कारण की मागच्या सामन्यात सुद्धा नक्की संकेतने सुरेख गोलंदाजी केली होती. एक उदाहरण दिलं होतं भाग्यसुद्धा म्हात्रेने. वाडेकर म्हणजेच फिरकीचा मार्गर का म्हटलं जातं, तशीच फिरकीची गोलंदाजी मात्र उदय राहण्याची सुद्धा आहे. बॉलिंग स्टाईल तर आहेच, पण बॅक ऑफ द हँड मात्र जेव्हा चेंडू मागून रिलीज करतो, जेव्हा हात फिरवतात, तेव्हा मात्र चेंडूला आतमध्ये दिशेने आणतात आणि तसंच काहीतरी आता आपल्याला घडताना दिसलं. आणि इथे निर्धाव चेंडूची सामता होतीये. षटक क्रमांक संपते 5वं. 5 षटका अखेर धावा धावफलकावरती लागतात. त्या मात्र ब्रदर्स ग्रुप 11 संघाच्या अर्थातच धावफलकावरती 39. 5 गडी बाद 39 धावसंख्या धावफलकावरती लागतायत. पाटीचे मास्टर गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. विनायक येतोय. स्लॉग ओव्हरचं षटक, शेवटचं षटक घेऊन त्याला अनामर्थ षटक म्हटलं जातं. आणि आता मात्र इथं धावा कराव्या लागतील. जर धावांचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त त्या 39. 50च्या पुढे तरी धावा जाव्याच लागतील. 50+ धावा जर असल्या तर फायटिंग स्कोर असेल. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली, कोणती चूक होणार नाहीये. लॉंग ऑनला मात्र इथे टिपलाय झेल. फलंदाज बाद होतोय. अजूनही धक्का बसतोय ब्रदर्स ग्रुप 11 संघाला.
सुरेख गोलंदाजी होतीये आजच्या दिवसात. मात्र जर बघायला गेलं तर या संघाने खूप इम्प्रेसिव्ह केलंय. जय 11 या संघाने पहिल्या सामन्यात सुद्धा सुरेख गोलंदाजी फलंदाजी, दुसऱ्या सामन्यात तर त्याच्यापेक्षा सुंदर गोलंदाजी बघायला भेटली आणि आता सुद्धा मात्र तसंच काहीतरी दिसतंय. जर इथनं लढाऊ स्कोर उभा करायचा असेल, एक फायटिंग स्कोर उभा करायचा असेल तर 50+ करावा लागतील ब्रदर्स ग्रुप 11 संघाला, कारण की तेवढी चांगली फलंदाजी आहे जय 11 कडे. इथे मात्र हा चेंडू पंच सांगतायत आउटसाइड दी ऑफ स्टिक. चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय आणि पंच सांगतायत, गोलंदाज विनायक विचारतायत, पंचांकडे दाद मागतायत, पण पंच सांगतायत चेंडू बाहेर आहे आणि स्वेअर चेंडू. अवांतर धाव धापलकावरती लागेल. 40 धावा धापलकावरती लागतायत. एक चेंडू झालाय षटकातील. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र सुरेख चेंडू होता, बॉडीला क्रश आला हा चेंडू. इथे मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे जगदीशला, पण इथे कुठेतरी घाई केली आहे. फलंदाज आहेत महेशने कुठेतरी घाई केली, सॉरी माफ करा, मंगेश आहेत. मंगेशने कुठेतरी घाई केली आहे आणि पॉपिंग क्रिजच्या मात्र खूप पुढे निघून आले आणि मात्र जगदीश थोडेसे नाराज होत आहे. जगदीशला मात्र स्ट्राईक पाहिजे होती तेवढी आपल्याकडे, कारण की शेवटच्या मोमेंटला मोठे फटके ज्यांची गरज आहे. जगदीशला मात्र माहिती आहे मी खेळू शकतो, म्हणून जगदीश मात्र विचार करत होता की स्ट्राईक माझ्याकडेच राहायला पाहिजे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. धावा धापलकावरती 41 आणि इथून मात्र पारितोषिक लागते मंगेशसाठी, षटकारासाठी. नक्कीच मनीष शेठ पाटील कोलेगाव यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॉलर्स बॅक टू द ड्राइव्ह फटका होता. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ रिझर्व मध्ये, त्यांच्या मधोमध चेंडू गेला होता, पण एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये आणि स्ट्राईक ठेवायचे जगदीशला स्वतःकडे. नॉन स्ट्राईक मंगेश. इथे मात्र पुलचा फटका खेळायचा होता, नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. इथनं मात्र काय घडतंय, काय होतंय, आणि इथून मात्र रनआउटची संधी जी आहे, इथे फलंदाज बाद होतोय. मंगेश मात्र बाद होतोय. मंगेशला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. फलंदाज बाद होतोय. तो मात्र 42 या धावसंख्येवरती लागणारा हा धक्का क्रमांक 7वा. माफ करा, 43 धावा आहेत. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झालाय. 43 धावा धावपलकावरती लागल्या. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. आपण बघितलं तर इकडनं अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या सत्रातील गोलंदाज विनायक. इथे मात्र फटका सुरेख आहे. गॅप शोधली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण होते, मात्र स्क्वेअर लेगला तेवढी चांगली फेकी होतीये, पण गॅदरिंग मात्र कुठेतरी थोडीशी बॅकअप मात्र चांगला येते. लांब होते थोडीशी फेकी. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, फेकी सुद्धा चांगली होती, पण यष्टीचषकापासून थोडीशी दुरावलेली होती. बॅकअप चांगलं आलं. तिथे मात्र चेंडू अडवलं आणि या 2 धावा भेटत. धावफलक 2ने पुढे जाईल. 45 धावा. इथून मात्र एक षटकार चौकार टोकावास लागेल फलंदाज जगदीशला, आणि जगदीशने मला सगळीकडे स्ट्राईक ठेवली आहे. हा चेंडू बॉडी लेंथ होता. पुन्हा एकदा तसा चेंडू. तो क्षेत्ररक्षक मात्र डीप स्क्वेअर लेगला येतोय. 2 पेक्षा जास्त काय मिळणार नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्कीच कॉल दिला होता, पण शेवटच्या मुमेंटला फेकी चांगली आली, कलेक्टिंग चांगली झाली आणि तिथे मात्र 2 धावा मिळत आहेत. धावफलक 2ने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत. 6 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत 47. इथून जर बघायला गेलं तर फायटिंग स्कोर तर उभा नाहीये, पण एक सन्मानजनक स्कोर तर उभा केलाय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी चांगली झाली नाहीये, कारण की बघायला गेलं विनायक आणि धनाजी यांनी थोडंसं निराश केलं. त्याच्यानंतर करण सुद्धा होते. कुठेतरी फलंदाजीमध्ये रोख लागला आणि फलंदाज बाद झाले एका मागोमाग एक, आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र स्थगित झाली. 47 आणि 48 धावेचा सामना ठेवलाय. इथनं जो संघ जिंकेल तो संघ थेट भालद्वारली प्रीमियर लीगच्या मात्र मेगा फायनल मध्ये खेळताना दिसेल. मी इथेच थांबतो, तुम्ही कुठे जाऊ नका. मी धन्यवाद करतो या भालद्वारली प्रीमियर लीगचे आयोजक यांचं मी आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसात आमच्या आवाजाची काळजी घेतली आमचे डीजे मास्टर प्रतीक म्हात्रे आणि त्यांच्या सहित त्यांचं मात्र नक्कीच ग्रुप जॉईनिंग होतं त्यांचं, आणि मी आभार मानेन फॉर्च्यून इव्हेंट्स लाईव्हचं.
तसेच बघायला गेलं तर जगदीश पाटील आणि शक्ती म्हात्रे यांचं नक्कीच आणि आजच्या दिवसात मात्र खूप सुरेख कामगिरी केली. कॅमेरा ऑपरेटिंग त्याच्यावरती लगेच बघितलं स्क्रीनवरती ऑपरेटिंग गुणसंख्या लेखन केलं. गुणसंख्या लेखक आम्हाला जॉईन झाले निशांत म्हात्रे यांचा सुद्धा मी आभार करेन आणि सर्व नक्कीच भालद्वारली ग्रामस्थ मंडळाचं मी मात्र इथे आभार व्यक्त करतोय. मी नुकताच इथे थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, सामना एन्जॉय करा. भालद्वारली प्रीमियर लीगचा हा उपांत्य फेरी म्हणजेच सेमी फायनलचा सामना ब्रदर्स ग्रुप 11 आणि अर्थात त्यांच्या सोबत असेल लढत असलेला संघ जय 11 संघ. या दोन संघांमध्ये आणि 48 धाव्यांचं लक्ष इथे मात्र ठेवलंय ब्रदर्स ग्रुप 11 संघाने जय 11 संघासमोर. या मायक्रोफोन वरती ऐकूया आपण खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल आमचे साथी समालोचक भागेश दादा म्हात्रे यांना. तर आजच्या दिवसामध्ये एक गोड आवाज ज्याने आपल्या आवाजाची जादू सर्वांच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचवली ऐकवली गेली कोळ्याचे आहेत ओमकार पाटील. नक्कीच आज संपूर्ण दिवसामध्ये खूप त्यांचा चांगल्या प्रकारचं योगदान राहिलं आणि या 2 दिवसीय स्पर्धेला सुरुवात जशी झाली आजच्या दिवसामध्ये ज्यांनी अव्वल दर्जाचं नक्कीच समालोचन केलं. मी चेतनजी पाटील नक्की साहेबांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेला हा गोड आवाज म्हणजे ओमकार पाटील यांचा शुभ सन्मान तुम्ही मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. खूप चांगल्या प्रकारचा आवाज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. प्रत्येक मॅचमध्ये एक क्रुशियल मोमेंट आणि त्या क्रुशियल मोमेंटला कशा प्रकारे नक्कीच फलंदाजाने खेळ केला त्याच्यानंतर कशा प्रकारे मॅचचं समीकरण पहिल्या सत्रामध्ये राहिलं हे नक्कीच त्यांच्या माध्यमातून शुभवाणीतून तुम्ही ऐकलं गेलं. आणि सन्माननीय चेतनजी पाटील यांच्या माध्यमातून माईची उबदार शाळ नक्कीच त्यांच्या खांद्यावरती परिधान केली जाते. त्याच्यानंतर श्रीफल आणि या स्पर्धेतली एक आठवण भेट एक मोमेंटो नक्कीच देऊन या स्पर्धेला नक्कीच त्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये नक्कीच त्याने आपल्या आवाजाची जादू लोकांपर्यंत पोहोचवली. त्याच्यासाठी नक्कीच आम्ही खूप खूप या ठिकाणी आभारी आहोत. आजच्या दिवसातली अंतिम मॅच या मॅचमधनं नक्की जो विजय होईल तो उद्याच्या सत्रामध्ये नक्कीच तुम्हाला मेगा फायनलमध्ये पाहायला मिळेल. अगदी आपण बघितलं गेलं तर संपूर्ण दिवसामध्ये जे मेहनत केली आहे आणि त्या मेहनतीला आज उजाला द्यायचं असेल ना तर या मॅच दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. शेवटचा हा सामना रंगतदार नक्कीच तुमच्या समोर होईल. 48 टार्गेट निशान मात्र आमच्यासोबत जुळले गेल्यात आणि शक्ती आपली पूर्णपणे युक्ती आपला कम्प्युटरवर लावत असताना पहिलाच बॉल धनाजी टोकरेचा हा बॉल इनफिल्डच्या वरून काढला गेला. बॉल टू ओव्हर हेड सरळ दिशेने अगदी धनुष्यमानासारखा सरळ हा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने बॉल लॉंग आणि लॉंग ऑफ मधलं फरार. पहिल्याच बॉलवरती विनोद मडवीचा आगास दमदार हा पहिल्याच बॉलवरती हा चौकार आहे. त्या ठिकाणी 48 टार्गेट चेस करण्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला पुन्हा एकदा रिदमवरती वळले गेले ना तसेच लगेच एक चौकार दाखवला गेला. इनसाइड आउट खेळायचं होतं आतल्या दिशेने बॉल बॅकफुटला जात असताना कोणत्या प्रकारचा रूम बनवून दिला नाही. फ्रंट फुटला गेले असते तर ऑन साईडला फ्लिक नक्कीच केलं असतं परंतु त्या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर अगदी हा बॉल आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकारानंतर हा गुड कमबॅक करत असताना कमबॅक इज अ मोस्ट पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. तशाच प्रकारे कमबॅक आता इथनं धनाजी टोकरे करतायत. यावर लोबो फुल टॉस बघितलं की अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गॅदर. या गोष्टी ना एकाच वेळेला 3 मुवमेंट करणं ना खूप कठीणाईच्या गोष्टी असतात. तुमचा रिदेम तुमचा रनवे तुमचा रिलीज ऑफ डिलिव्हरी या 3 गोष्टीवरती जेव्हा गोलंदाज असतो ना तेव्हा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलवरती ठेवलेली नजर आणि त्याची केलेली अडवणूक ना ही कठीण असते. ती कठीण गोष्ट सोपी केली गेली. एक चौकारानंतरचा लगेचच कमबॅक म्हणजेच सर्पावरती पाय पडल्यानंतर जसा पलटवार होतो तशाच प्रकारचा
यावेळेला ऑन साईडला आता केसला गेला, इथनं जेलची शक्यता, मिस टायमिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो. महेश वळले चेंडू खाली आणि जो कमबॅक हवा होता पहिल्या बॉल नंतरचा तसाच प्रकारचा कमबॅक इथनं करत असताना लागतो हा पहिला झटका. 4 या आकड्यावरती असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते टीम ज्या ठिकाणी बॅटिंग करते 48 टार्गेट इथनं चेस करत असताना. किल्लेदार किल्ल्यावरून कोसळला की काय अशाच प्रकारे म्हणावं लागेल. टॉप ऑर्डरची ती बॅटिंग लेंथ असते ना, नाईट नंबर 3, नाईट नंबर 4, हे टॉप ऑर्डरची जेव्हा बॅटिंग लेंथ ढासळते ना, तेव्हा मिडल ऑर्डरची जिम्मेदारी काय असते की ज्या अर्थाने टॉप ऑर्डरची बॅटिंग लेंथ ढासळल्यानंतर ज्या सिच्युएशनमध्ये आपली टीम आहे ना, त्या सिच्युएशनमधून काढण्याचं काम नक्कीच मिडल ऑर्डरच्या फलंदाजांना करावं लागतं. परंतु इरादे पूर्णपणे स्पष्ट केले गेलेले की टॉप ऑर्डरमध्ये जशा प्रकारे बॅटिंग होईल ना, ती बॅटिंग मिडल ऑर्डरला न झेलावी त्यासाठी सुरुवात केली होती. आणि म्हटलं जातं की शुभस्त शीघ्रम, सुरुवात तर खूप सुरेख केली परंतु लगेचच कमबॅक इथनं करत असताना धनाजी टोकरे आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे एखाद्या टीमला हरवायची असेल, एखादा किल्ल्यावरती जर आपल्याला किल्ला जिंकायचा असेल ना, तर त्याच्यासाठी आपण कट रचतो, प्लॅनिंग करतो. तशाच प्रकारे प्लॅनिंग केली गेली आणि त्या प्लॅनिंगमध्ये अडकला गेला त्या ठिकाणी विनोद मडवी. डावखुऱ्याचा फलंदाज निखिल म्हात्रे. यावेळेला इन्साइड आउट केले. क्रिकेटचं मादक सौंदर्य, देखना फटका तुम्हाला पाहायला मिळते. पाठमोर हा फळक क्षेत्ररक्षक नक्की चेंडू मागे तुम्हाला पाहायला मिळाला आणि अखेरकार 2 धावसंख्या इथनं कलेक्ट करत असताना टीम जय 11 आणि बॅट्समन पाहायला मिळतात रोहित म्हात्रे आणि त्याच्या समवेत निखिल म्हात्रे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. नेहमी सातत्याने तुम्ही कित्येक सारे फलंदाज डावखुरे पाहता, ते घातक फलंदाजी करत असतात. तशाच प्रकारे घातक नक्कीच आता ठरेल का त्या ठिकाणी निखिल म्हात्रे जिथे लक्ष ठेवलं होतं त्या ठिकाणी 48 धावसंख्येचं. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. या बिलला लोवर फुल टॉस अटेम्प्ट केला आहे डीपमध्ये लॉंग ऑफला, जे वाईडिशमध्ये प्रतीक म्हात्रे होते आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. जी टीम प्लॅनिंग आखली गेली ना धनाजी टोकरे यांनी, तीच टीम प्लॅनिंग निखिल म्हात्रे यांनी नक्कीच आखली गेली. त्याला माहीत होती चांगला बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती जर आपण एकेरी धावसंख्या एकवटतो तर स्ट्राईक आपल्याकडे राहील, लवकर आपण मॅच फिनिश करू शकतो. कारण त्याच्यामध्ये तेवढी धमक आहे. अनेक सारे क्रिकेट खेळत असताना अनेक सारे ऊन पावसाले त्यांनीही झेलल्यात. आणि महत्त्वाचं काय असतं या क्रिकेटमध्ये की ज्या वेळेला तुम्ही आपल्या क्रिकेट टीमला हारताना पाहताय ना, तेव्हा जिंकण्याचे स्वप्न जो 2 फटक्यामध्ये दाखवतो ना, जो जिंकण्याचे स्वप्न पुढे नेत राहतो ना, त्याचा हा जय जयकार होत असतो. परंतु या मॅचमध्ये काय घडणार आहे, 6 षटकांची मॅच होती, 48चं टार्गेट होतं, कंप्लीट करावं लागतं तुम्हाला 48 धावा. अद्यापर्यंत मैदानामध्ये आपण धावसंख्या जर बघितल्या गेल्या ना तर 7 कंप्लीट झाल्यात आणि येणारे चेंडू आणि तुम्हाला कंपल्सरी धावसंख्या चेस या इथनं 48 बघितलं गेलं तर कराव्याच लागतील. निखिल म्हात्रे 2 चेंडू फेस करत असताना 3 धावसंख्येवरती खेळतोय. टीमची धावसंख्या 7. त्या प्रकारे जर बघितलं गेलं तर चौकार एक विनोदच्या बॅटमधनं आला होता आणि आता रोहित मात्र नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. टीमचं भवितव्य आता जगदीश रसाळच्या हातमध्ये. प्रत्येक मॅचमध्ये तुम्ही त्याचं 2 षटक बघितलं, अगदी आग ओकणारी त्याची गोलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये जर तुम्ही बघितलं असतं तर 2 षटक फेकत असताना फक्त त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. पण तो या मॅचमध्ये ना इम्पॉर्टंट काय असेल, 48 धावसंख्येचं टार्गेट ठेवत असताना 7 धावसंख्या अद्यापर्यंत बनल्यात, म्हणजे अजून 41ची गरज असेल आणि ती 41ची गरज आता इथनं थांबावी लागेल. बॉल तयार. या वेळेला पहिलाच बॉल सुंदररित्या आणि इथनं बॅटचा स्पर्श आणि टीमचा होईल हर्ष. बघा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये एका लेजेंड क्रिकेटरचा नक्कीच विकेट घेतल्यानंतर काय सेलिब्रेशन असतं हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना या मॅचची गोल्डन विकेट खूपच स्वस्त्यामध्ये इथनं कॅरी करत असताना मिळते जगदीश रसाळ इथनं सफळता आणि जड पावलाने अगदी आपल्या फटक्यावरती नाराज होऊन मैदानाच्या बाहेर येतोय बॅट्समन निखिल म्हात्रे. नाही तर युक्तीचा खेळ आहे. असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. जी टीम हारते त्या टीमच्या मनामध्ये दुःखाची भावना आणि जी टीम जिंकते त्या टीमच्या मनामध्ये सुखाची भावना. मित्रांनो, क्रिकेट हा भारतामध्ये फक्त क्रिकेट हा खेळ नसून तो एक धर्म आहे आणि तो त्या धर्माचा गुरु आपण सचिन रमेश तेंडुलकर नक्कीच याला म्हणतोय. संघर्षामध्ये
मध्ये आता वावरत होती टीम, त्या ठिकाणी बघितलं गेलं तर ब्रदर्स 11, परंतु आता संघर्ष थोडंसं लांबवत ती सुद्धा नेताना पाहायला मिळते. कारण एखाद्या गोष्टीला, एखाद्या वस्तूला आणि एखाद्या विषयाला आपण मित्रांनो जेवढं खेचू ना तेवढं ते ताणत जातं. परंतु क्रिकेट हा समीकरण असा असतो जिथे तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागतं, आणि जेव्हा तुमचं कर्तृत्व सिद्ध होतो ना तेव्हा तुम्हाला खांद्यावरती उचलून जसा मोराचा पिसारा फुलतो आणि मोराचा पिसारा तो डुळवतो ना, तशाच प्रकारे तुमचा जय जयकार हा मैदानामध्ये डुळला पाहिजे. बहुत यार बॅकफुटला जात असताना खूप चांगल्या प्रकारचा फटका इनफिल्डच्या वरून टिपिच कव्हर पॉईंटला, टीपमध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर नाही आहेत आणि 2 फिल्डर त्या ठिकाणी पाठला करतायत चेंडूचा. अखेरकार हा चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत जर बघितला गेला तर विनायक चिकनकरच्या बॅटमधनं ह्या तिहेरी धावसंख्या. फटका पहा किती सुरेख होता. बॉलची गती त्याने ओळखली गेली, थोडेसे थांबले, वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं आणि पूर्ण दिवसामध्ये वेट अँड वॉच क्रिकेट ना भरपूर वेळा तुम्हाला पाहायला मिळाला आहे. कारण शेना मातीने सारवलेली खेळपट्टी, अगदी बघितलं गेलं तर गोलंदाजांना सुद्धा पोषक आणि फलंदाजा सुद्धा पोषक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 10, लॉस ऑफ 2 विकेट. याला ऑन साईडला खेळायचं होतं, दरम्यान व्यवस्थित बॅटवरतीने अपील केली जाते, लाऊड अपील इथनं केली गेली. त्या ठिकाणी कॉड बिहाइंडची पंच कोणत्या प्रकारचा इशारा देत नाही, याचा अर्थ असाच की फलंदाज इथनं असेल सेफ. या ना अपील ह्या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण एखाद्या वेळेला नक्कीच कॉन्सन्ट्रेट काही वेळा अनेक साऱ्या फलंदाजाचा जात असतो. रोहित मात्रे होत्या त्या ठिकाणी, थोडेसे बघितले गेले तर नाराज होत असतील कारण त्यांनी बॉल खेळला डॉट. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने जो कट रचला होता त्याच्यामध्ये अडकेल का, नोमॅस लँडमध्ये हा चेंडू नक्की ट्रॅव्हल होतोय, बॉल उचलला जातोय, कॅरी केला जातोय. तोपर्यंत बघितला गेला तर या 2 धावसंख्या. या मॅचमध्ये उत्कंठा काय राहिली आहे, कारण 7 धावसंख्येचं षटक हाताळलं या टीमचा. बघितलं गेलं तर अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज वापरला गेला त्या ठिकाणी. पण पहिलाच गोलंदाज बघितला गेला तर त्यांनी 7 धावसंख्या खर्च केल्या. त्याच्यानंतर आले जगदीशने अद्यापर्यंत बघितले की तर 4 चेंडू फेकले गेल्यात आणि फक्त 5 धावा मात्र त्या ठिकाणी खर्च केल्यात. टीमची टोटल 12, बॉल शिल्लक असतील 2, विकेट गमावल्यात 2 आणि त्या ठिकाणी बॅटिंग करतो स्ट्रायकर एंडला तो म्हणजे रोहित मात्रे आणि त्याला सामोरे जाणार. यावेळेला फटका तर चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खूपच वेगाने फिल्डर वळला, त्या ठिकाणी उचलला जातो, चेंडूला एकच ऍक्शन मध्ये फेकला जातोय. तोपर्यंत परिणामी एकच धाव. एक धाव का नक्कीच अर्जित झाली, याचं ज्वलंत उदाहरण मी म्हटलं होतं की गतीचा वापर तुम्ही गतीने करू शकता. ज्या वेळेला नक्कीच गतीचा वापर जगदीश रसाळला गेला, तीच गती यूज केली गेली बॅटिंगच्या माध्यमातून रोहित मात्रेने, परंतु त्याच गतीने फिल्डर त्या ठिकाणी वळला गेला आणि तो बॉल अडवला गेला, फेकला गेला आणि तोपर्यंत बघितली गेली फक्त धावसंख्या 1. धावसंख्या 3, शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. यावेळेला ऑन साईडला खेचावता होता, पडल्यानंतर हाईट फॅक्टर थोडंसं परफ्यूम डिलिव्हरी. जशा प्रकारे एखादी वस्तू जलद गतीने आपल्या नाकाजवळून जावी आणि त्या नाकाजवळून गेलेल्या वस्तूचा आपल्याला वास यावा ना, तशाच प्रकारची ही परफ्यूम डिलिव्हरी होती. आणि त्या ठिकाणी अखेरकार 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. त्या ठिकाणी 6.50चा सरासरीने हे धावफलक बनवलं जाते, म्हणजे 13 धावसंख्या धावफलकावरती. हा स्क्रीनवरती नक्कीच मॅचचा अनालिसिस की 24 चेंडू अद्यापर्यंत फेकणं बाकी असेल आणि धावसंख्येची गरज असेल 35. खूप काळ नक्की डीजे मास्टरांना संधी मिळाली नाही, तर जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर आणि सुंदर संगीत. डीजे एखाद्या कलेचा जर तुम्हाला कलाकार बनायचं असेल ना, तर ती कला आधी तुमच्यामध्ये तुम्ही अवगत केली पाहिजे. क्षेत्र कोणतीही असो मित्रांनो, जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशालाही पर्याय नसतं. आज बघितलं हे गाणं तुमच्या माध्यमातून डीजे मास्टरपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं. हा जो गायक आहे ना मित्रांनो अंध आहे, परंतु अंध असताना सुद्धा एक गोष्टीचा नक्कीच उल्लेख करेन की समाजामध्ये ना श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. अंध असताना सुद्धा अशा प्रकारे त्यांनी आपली कला सादर केली की आज पूर्ण अख्ख्या देशामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गाणं मात्र प्रत्येक याच्या हळदी समारंभामध्ये तुम्हाला वाचतानाच पाहायला मिळतं. धावसंख्या 13, बॉटमहँडचा वापर करायचा होता, लाऊड अपील केली गेली. पंच सांगतात धनाजी टोकरेला की ॲक्युरेटली ऑफस्टिकवरती नक्कीच बॅट्समन उभा होता, तेच पंचाने दाखवलं गेलं आणि लगेचच नोट आऊटचा नक्कीच इशारा केला गेला. परिणामी आपण बघितली गेली सिंगल. बॉटमहँडचा वापर सुरेखरित्या करतात रोहित मात्रे, कारण ट्रान्स त्यांचा बघितला गेला तर अगदी 360 अँगलने सुद्धा ते खेळत असतात. परंतु बॉटमहँडचा वापर यावेळेला का झाला नाही, कारण लोअर फुल टॉस बॉल होता. रोहित मात्रेच्या परीने थोडासा बॉल स्लोवर आला आणि स्लोवर म्हणजे द बेस्ट वेपन असंही म्हटलं जातं. पाहता यार यावेळेला ऑनसाईडला खेचायचा पडल्यानंतर काहीसा बघितला गेला तर मिडल स्टिकवर हा चेंडू. नक्कीच कौतुक करावं लागेल धनाजी टोकरे यांचं. पहिले षटक बघितलं गेलं तर त्यांनी 7 धावसंख्येचं फेकलं, त्याच्यानंतर
बघितलं गेलं तर 6 धावसंख्येचं षटक वेगळं ते म्हणजेच जगदीश रसाळ याने आणि सेकंड स्पेलमध्ये आणि संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये आता धनाजी टोकरे आलात आणि पहिल्या 2 बॉलवरती फक्त 1 धावसंख्या त्यांनी खर्च केली आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला लोव फुल टॉस अटेम्प्ट केला, ऑनसाइडला टर्न केला, डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर एक टप्प्यावरती चेंडूला उचलला गेलाय. फेकी थोडीशी स्वेअर पाहायला मिळते, स्लोवर पाहायला मिळाली आणि परिणामी आम्ही पण घेतल्या गेला तर एकच धावसंख्या. हा कॉन्सन्ट्रेट पाहिजे होता त्या ठिकाणी. नक्कीच फिल्डर तुम्ही बघितले गेले महेश त्या ठिकाणी बॅकअपसाठी होते, करण होते त्या ठिकाणी. अंडरआर्म बॉक्स स्टाईलने ही फेकी त्यांनी गेली आणि आता धावपलक पोहोचले गेले ते म्हणजेच 15 ऑन बोर्ड, 2 विकेट ऑफ लॉस. जिथे बॅटिंग करते टीमचे 11. यावेळेला चांगला बॉल, गुड बॉलिंग ऑफ पीस ऑफ बॉलिंग. खूप चांगल्या प्रकारचा नक्की चेंडू आता हाताळतोय. त्यालाही माहिती आहे की संघर्ष करायचा आहे. मित्रांनो, धनाजी टोकरे हा असा खेळाडू आहे ना, ज्या प्रकारे एखादा काजवा अंधारामध्ये सुद्धा चमकू शकतो ना, तशा प्रकारे हा स्टार कधीही चमकतो. माणसाचे ना कष्ट प्रामाणिक हवे लागतात, कारण ज्या वेळेला तुमची गुणवत्ता सिद्ध होते ना त्यावेळेला तुमचा जय जयकार होता. अजून एक चांगला बॉल, फ्लिक ऑफ द रेस्ट तुम्हाला फ्लिक पाहायला मिळाला. एकच धाव करण मध्ये पुन्हा एकदा आता 2 धावीचा कॉल दिला गेला आणि त्या 2 धावसंख्या इथनं कॉन्फिडेंटली पूर्ण झाल्यात. क्षेत्ररक्षकाची साथ ना खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या प्रकारे व्यावहारिक जीवनामध्ये आपण म्हणतो की एखादा यशस्वी पुरुषाच्या मागे ना स्त्रीचा हात असतो, तशाच प्रकारे एखादा चांगला गोलंदाज आणि त्याच्यानंतर क्षेत्ररक्षकाची सुद्धा तीच कठीण एक भूमिका असते. तीच भूमिका इथनं पार पाडली गेली. तत्वर आपण बघितलं गेलं तरी 2 धावसंख्या 17. लेग स्टिकवरती बॉल सोडून देतात. थोडासा प्रेशराइज क्रिकेट. प्रेशर का क्रिएट केला, कारण 48 धावसंख्येचा टार्गेट आहे. या तिसऱ्या षटकामध्ये जर धावसंख्या अद्यापर्यंत 2 बॉलवरती रोखल्या ना तर मॅच पूर्णपणे टफ मुवमेंटवरती पाहायला मिळेल. आणि मुवमेंट आणि मोमेंटो या मॅचचा जर क्रुशियल करायचा असेल ना तर धनाजीला एक बॉल चांगला फेकावाच लागेल. यावेळेला फटका तर चांगला ऑन साईडला वाईडिश लॉंगला क्षेत्ररक्षक प्रतीक मात्र त्या ठिकाणी एका टप्प्यावरती चेंडूला उचलतात आणि क्षेत्ररक्षकाचा स्टँडर्ड काय ते इथनं दाखवलं जाते, ते म्हणजे फील्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. थोडंसं बघितलं गेलं तर फंबलिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. अखेरकार 3 षटकाचा खेळ समाप्त झालात. अजूनही 18 चेंडू बाकी असेल. गरज होती 48 धावसंख्येची. मैदानावरती जर आपण स्कोरबोर्डचा जर विचार केला गेला तर आमचे गुणसंख्या लेखक सांगत असताना ज्या ठिकाणी निशांत मात्रे सज्ज आहेत की अजूनही 18 चेंडू शिल्लक असतील आणि 29 धावसंख्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बनावं लागतील. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाऊ दे, जोपर्यंत बसतील दोन्ही संघाचे खेळाडू पाणी पित तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे, ऋतिक म्हात्रेकडे आणि ऐकूया एक डीजे 29 धावसंख्येची गरज. आता पुन्हा एकदा जगदीश रसाळ आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती होता तयार. यावेळेला उचलला गेला फटका ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्र इथनं क्लिअर करत असताना परिचय इथनं दिला जातो जगदीश रसाळला. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर हा फटका. बॉल लॉंग ऑन सीमा रेषेपार हा षटकार. नक्कीच अजून 1-2 मोठे फटके आले ना तर आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि मॅचमध्ये नक्कीच चर्चा तर रोहित म्हात्रेची राहील. स्टँड अँड डिलिव्हर अगदी जागेवरती होते, 1 सेंटीमीटर ते हल्ले गेले नाही आणि जसा ओव्हर पिच बॉल बॅटच्या रडारमध्ये आला ना तसा लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना
हा षटकार तुम्ही बघितला गेला. अजूनही त्या ठिकाणी बघितलं गेलं तर गरज असेल त्या ठिकाणी 23 धावसंख्येची. बॉल इथनं त्या ठिकाणी शिल्लक असताना 17 बॉल आणि जुना चेंडू तुम्हाला देण्यात येईल, कारण 2 षटकानंतर जुना चेंडू ही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. 6 ने धावसंख्या कमी होते. जिथं लक्ष होतं बघितलं गेलं तर 28 बनवायचे होता, आता 23 धावसंख्येतनं बनवाव्या लागतील. बॉल शिल्लक असतील 17 बॉल 23 ची गरज. अजून एक चांगला फटका खेळायचा होता, पण बॉटमॅनचा वापर ढकलला गेला. वादिश लॉंगवरून खूपच वेगाने मंगेश आले त्या ठिकाणी उचलतात. थोडंसं फंबल आपण महेशचं बघितलं गेलं आणि दरम्यान आपण बघितला गेला तर चित्त्याच्या चपळाईनं या 2 धावा. कॉर्डिनेशन खूप सुरेखरित्या आहे. ज्या प्रकारे किती वादळ किती वारा पाणी असला ना तरी एक गरुड पक्षी असा असतो तो वरती आकाशामध्ये झेपच घेत असतो आणि त्याची शिकारावरती झेप अशा प्रकारे नजर अशा प्रकारे असते ना की त्याच्या हातातून कोणता शिकार हा चुकत नाही. तशाच प्रकारे या फटक्यावरती नजर होती आणि त्या कॉन्सन्ट्रेशनने या 2 धावसंख्या कंप्लीट. 21 ची गरज 16 बॉल. यावेळेला आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा काय येईल ते आमच्यापर्यंत नक्कीच अजून पोहोचले गेले नाही. अखेरकार पंच कोणत्याही प्रकारची हालचाल मात्र न करता आपल्याला जागेवरती पाहायला मिळतात. याचा अर्थ असाच की इट्स डॉट बॉल. डॉट बॉल इथनं फेकला जातोय त्या ठिकाणी जगदीश या माध्यमातून. 21 धावसंख्या तुम्हाला कंपल्सरी बनवावंच लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग. पाहता यार यावेळेला ऑन साईडला आता मात्र जेलची संधी, नामी संधी. या ठिकाणी 2 फिल्डर त्या ठिकाणी करण मडवीने त्या ठिकाणी कॉल दिला गेला की आय विल टेक कॉन्फिडेंटली. कॅच कॅरी करत असताना अखेरकार रोहितच्या पारीचा अंतर. रोहित बॅक टू द डगआउट आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटवरती मिडल नव्हता. ज्या प्रकारे 2 फिल्डर चेंडू खाली वळले गेले, जे लॉंग ऑफला होते त्यांनी कॉल दिला गेला. त्या ठिकाणी करण मडवी होते, त्यांनी कॉल दिला गेला की आय विल टेक, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. आणि माणसाच्या मनामध्ये आय कॅन डूची भूमिका ही असावीच, कारण कोणतंही क्षेत्र आपण निवडत असताना आधी त्या क्षेत्रामध्ये आवड तुम्ही पारंगत करा. एखाद्या वेळेला आपल्याला जर ती आवड पारंगत झाली ना तर आपल्यासारखा मौल्यवान आणि आपल्यासारखा हा शक्तिमान आणि बल्लेशाली कोणीच नसतं. कारण ज्या वेळेला एखादा मल्लाला जर हरवायचं असेल ना तर त्याच्या दिमागाशी तुम्हाला खेळावं लागतं. तसाच क्रिकेट हा बुद्धिबळासारखा खेळ आहे, जिथे तुम्हाला एक छोटासा प्यादा सुद्धा तुमच्या राजाला सुद्धा हरवू शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी आता बघितलं गेलं तर एक प्यादा तर मैदानाच्या बाहेर गेलाय. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हरीश म्हात्रे तुम्हाला जाताना पाहायला मिळतात. पाहता यार जगदीश रसाळ यावेळेला ऑन साईडला खेचायचा दरम्यान बघितलं गेलं तर पडल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे डिलिव्हरी. बॉलची पिचिंग ना थोडीशी पुढे ठेवण्यात आली, कारण त्यालाही माहीत होतं जागेवरून फलंदाज खेळतात, कोणत्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर नाही. फुटवर्कचा अभाव मात्र आपल्याला या फलंदाजामध्ये पाहायला मिळाला. हार्दिक पांड्याला तुम्ही पहा, एबी डिव्हिलियर्सला पहा, ते 360 अँगलने फटके चांगले का खेळतात, कारण त्यांच्याकडे चांगला फुटवर्क आहे. इथं फुटवर्कचा अभाव आपल्याला कमी पाहायला मिळाला आणि एकंदरीत आपण शेवटचा बॉल इथं शिल्लक खर्च करत असताना धावा 7. पाहता यार यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा ते सेम डिलिव्हरी, जणू काय कार्बन कॉपी होती या बॉलची. शेवटच्या बॉलवरती सुद्धा एकही धावसंख्या नाही. यशस्वी हे षटक जगदीश रसाळ यांचं. आणि जे आत्मविश्वास नक्कीच आपण बघितला गेला, जो आत्मविश्वास विनायक काठे यांनी ठेवला होता की संघनायक असताना जगदीश रसाळवरती जो मुख्य गोलंदाज होता त्याला बघितलं गेलं तर मागडं ठरताना आपण बघितलं गेलं नाही. आणि यशस्वी हे 4थं षटक, 4थ्या षटकाच्या सांगितल्यानंतर जिथे लक्ष होतं बघितलं गेलं आता 12 चेंडू आणि 10.50 म्हणजे 21 धावा इथनं कंप्लीट कराव्या लागेल. होणार 12 चेंडू आणि 21 समीकरण. मित्रांनो मी मगाशीच म्हटलं की क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. एखाद्या खेळाडूच्या ना आयुष्यात एकाच दिवशी 2 प्रसंग झालेले असतील. एक त्याची प्रियसी त्याला सोडून गेलेली असेल आणि एक त्याची क्रिकेट मॅच हरली असेल. क्रिकेट प्रेमीला असं विचारा की तुझी प्रियसी सोडून गेली आहे त्याचा तुला जास्त त्रास झालाय की तुझी मॅच हरली आहे त्याचा तुला जास्त त्रास झालाय. डेफिनेटली तो क्रिकेट रसिक एकच गोष्ट मिळेल की माझी मॅच हरली आहे म्हणून मला त्या गोष्टीचा जास्त त्रास झालाय. कारण त्रासाच्या या गोष्टींना जर तुम्हाला सोडवायचा असेल, हा उलगडा जर सोडवायचा असेल ना तर तुमची मेहनत आणि तुमच्या मेहनतीची पराकाष्ठा ही क्रिकेट पटलावरती तुम्हाला दाखवावी लागते. 12 चेंडू आणि 21 समीकरण. नवीन गोलंदाज हरीश गायकर ला इथं केलं गेलं 5 रन.
पहिलाच बॉल कट केल्या पॉईंटच्या मधनं गॅप शोधली गेली. स्किलिंग शॉट टेकिंग ॲट आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि बॉल पाहता पाहता डिपिश कव्हर पॉईंट सीमारेषे पार. संघर्षाचा शंखनाद करत असताना हरीश म्हात्रेचा तडाखा हा चौकार. यावेळेला ऑफसाईडला हा फटका खेचला गेला. विनायक चिकनकरच्या बॅटमधून हा स्ट्रोक चुकी केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी आणि अगदी त्यांच्या हाताला चाटून बॉल लॉंग ऑन सीमा रेषे पार चुकीच्या आणि त्याच्यावरती धाडला जातो हा चौकार. या विभागामध्ये ना 7-12ला खूप महत्व आहे, परंतु या मॅच मध्ये आता 8-12 या धावसंख्येला खूप महत्व राहिलंय. 8 चेंडू 12ची गरज. बॉल तयार. या बिल्ला फुल टॉस अटेम्प्ट केला. बॉल टू ओव्हर हेड हा फटका. धनेश बघितलं गेलं तर त्या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून होतं, पण बॉल बघितला गेला तर लॉंग ऑफ सीमा रेषा बार हा चौकार. घोषित केल्यात म्हणजे दसरा ही गेली, दिवाळी ही गेली, त्याच्यानंतर सुद्धा हरेश गायकर आता बोनस देत असताना टीम J11 या क्रिकेट संघाला. हा चुकीच्या प्रकारचा चेंडू होता. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त होतं आणि आता उघडा डोळे पहा नीट, कारण हा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा हा बॉल. बॉल तयार. ऑन साइडला यावेळेला खेचायचं होतं, पण फ्री हिटचा बॉल, त्याच्यामध्ये जास्त सेलिब्रेशन नसेल. एक धावसंख्या कंप्लीट झाली. दुसऱ्या धावीसाठी परत गेल्यात आणि पाहता पाहता बॉल डीप थर्डमॅन सीमा रेषे पार आणि जिंकण्याची आशा आता पल्लवित करत गेला अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप मधला फिल्डर प्रतीक मात्रे चेंडू मागे येतोय आणि अखेरकार या 2 धावसंख्या कंप्लीट झाले. अनेक मॅच तुम्ही नक्कीच पाहायलात, कारण 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असताना त्या मॅच क्रुशियल मुवमेंटला गेल्यात, परंतु 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज असताना अनेक सारा खेळाडूंनी तो इतिहास सुद्धा घडवलाय. परंतु या मॅच मध्ये 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असताना कशा प्रकारे गोलंदाजी होईल आणि कशा प्रकारे ही 1 धाव डिफेन्स होईल ही पाहणं तेवढं गरजेचे असेल. मॅच नक्कीच तुमच्या समोर 6 बॉल नक्कीच फेकले जातील. तोपर्यंत जाऊया आपण DJ शौर्याकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. आईची कृपा है आमच्यावरी. खेळतान क्रिकेट डॅशिंग मधी आले गावाची पोरं ही सारी. खेळतान क्रिकेट डॅशिंग मधी आले गावाची. डीजे परशुराम मामा क्रीडांगण द्वारली. नक्कीच या क्रीडांगणाचं हे नाव आणि खऱ्या अर्थाने आभार मानावा लागतील टीम द्वारली. टीम आयोजन करते, कारण ज्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी या मैदानावरती खेळवल्या गेला. अगदी बाळ संघाच्या सर्व खेळाडूंना PL खेळण्याची एक नामी संधी आणि त्याच्यानंतर मेहनत पूर्णपणे जर बघितलं गेलं तर 2 टीमची नक्कीच एकजुटता तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. महेश होता तयार.
आणि या वेळेला बघायला गेलं तर लेग स्टिक वरती हा बॉल आणि या मॅच मध्ये 6 चेंडू ठेवून नक्कीच एक दणदणीत विजय इथनं प्रस्थापित करते टीम जय 11 आणि उत्साह नक्की सेलिब्रेशन त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हार्ड लक टीम ब्रदर्स 11 ग्रुप आणि कॉंग्रॅच्युलेशन मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन फायनल मध्ये नक्कीच प्रवेश केल्याबद्दल टीम जय 11.